तर मित्रांनो, महाराष्ट्रात एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये रंगपंचमीला महिषासुर आणि गावदेवी यांचं पारंपरिक युद्ध केलं जातं आणि ही परंपरा 100 वर्ष जुनी आहे। आज आपण तेच पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की मी तुम्हाला आज दाखवणार आहे आमच्या गावातील रंगपंचमीची 100 वर्षाहून जुनी परंपरा। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते, पण ती रंगपंचमी रंग लावून साजरी केली जाते। पण आमचं असं एकच गाव आहे की ज्या गावामध्ये वीरभद्र, गावदेवी, अग्निवेताल आणि महिषासुर यांची सोंग काढली जातात आणि त्यांचं पारंपरिक युद्ध दाखवलं जातं। चला तर मग पाहूया ही अनोखी परंपरा कोणत्या गावात आणि कशी साजरी केली जाते। मित्रांनो, आमच्या चांबळे गावात ही परंपरा सुमारे 100 वर्षापूर्वीपासूनच चालत आलेली आहे। हे गाव महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आहे। पूर्वीच्या काळात देवदेवतांच्या कथा आणि पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोंग आणि लोकनाट्य सादर केले जात होते। त्याच परंपरेतून आजही रंगपंचमीच्या दिवशी या ग्रामदेवतांचे सोंग काढले जातात। या सणासाठी गावातील लोक अनेक दिवस आधीपासून तयारी करतात आणि सोंग काढणारे लोक त्यांच्या कपड्यांची आणि सजावटीची तयारी करतात। ढोल ताशांची तयारी होते आणि सगळीकडे सणाचा उत्साहही दिसू लागतो। मित्रांनो, या सणाची सुरुवात सोंगांच्या आदल्या दिवशी होते। त्या दिवशी संध्याकाळी आमच्या गावात मोठी जत्रा भरते। आसपासच्या गावांमधून खूप लोक या जत्रेसाठी येतात। जत्रेनंतर रात्री गावात मनोरंजनासाठी नाटिका आणि कार्यक्रम सादर केले जातात। गावातील कलाकार आणि तरुण मंडळी या नाटकांमध्ये भाग घेतात। मित्रांनो, आमच्या गावात एक जागृत हनुमानाचं देवस्थान देखील आहे। गावातील लोकांची या मंदिरावर खूप श्रद्धा आहे आणि अनेक लोक येथे दर्शनासाठी येतात। या देवस्थानामुळे गावात धार्मिक वातावरण कायम राहतं। आणखीन एक खास गोष्ट म्हणजे मागच्या 7 वर्षापासून गावदेवी मातेची मोठी मिरवणूक काढली जाते। ही मिरवणूक संपूर्ण गावात फिरवली जाते। ढोल ताशे, गुलाल आणि जय घोषात गावदेवी मातेचं दर्शन घेतलं जातं। गावातील लोक देवीला गुलाल अर्पण करतात आणि तिचे आशीर्वाद घेतात। आता थोड्याच वेळात तुम्हाला महिषासुर, गावदेवी, वीरभद्र आणि अग्निवेताल यांची सोंग दिसतील। महिषासुर हा एक दैत्य मानला जातो, तर गावदेवी ही शक्तीचं रूप आणि जी गावाचे रक्षण करते। वीरभद्र हा भगवान शिवाचा एक पराक्रमी रूप मानला जातो आणि तो वाईट शक्तींविरुद्ध लढणारा योद्धा म्हणून ओळखला जातो। अग्निवेताल हा देखील गावाचा रक्षक देव मानला जातो। आता तुम्ही पाहू शकता की वीरभद्र आणि अग्निवेताल यांच्यामध्ये पारंपरिक युद्ध दाखवलं जातं।
तुम्ही आता बघू शकता की महिषासूर आणि गावदेवी यांच्यात पारंपरिक युद्ध दाखवलं जातं. हे खरं युद्ध नसतं, तर ही एक लोकपरंपरा आहे जी नाटकासारखी सादर केली जाते. या परंपरेतून एक महत्त्वाचा संदेश दिला जातो. वाईटावर नेहमीच चांगल्याचा विजय होतो, म्हणूनच शेवटी देवीचा विजय दाखवला आहे. अशी परंपरा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या जपणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच आपले कर्तव्य आहे. Jai Jai